नमस्कार. ज्यांच्या नावातच देवरूपी नाव आहे असे संत नामदेव महाराज यांची माहिती आपण घेऊया. ज्यांनी वारकरी संप्रदाय, भागवत धर्म यांचा प्रसार केला असे संत नामदेव महाराज यांची आपण माहिती घेऊया. ज्यांनी मानव धर्म काय असतो हे शिकवलं. पहिले चालत होतल्या ज्या धर्मकांड, या धर्मकांडाला कुठं ना कुठं तरी थांबून एक भक्ती मार्ग शोधून काढला आणि या भक्ती मार्गातून देवाची ही प्रसन्नता किंवा देवाला प्राप्त करता येते हे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. असे संत नामदेव महाराज भक्ती मार्गाने जे अंतिम ज्ञान आहे ते प्राप्त करू शकतो. याआधी तसं नव्हतं. याआधी वेद पुराण असो हे आपल्याला संस्कृत पठण वगैरे हे सांगायचे, पण मराठी भाषेत आणि सर्वसामान्य लोकांना जी भाषा जमेल अशा भाषेत त्यांनी अभंगाद्वारे या लोकांना, जे अज्ञान लोक होते त्या अज्ञानी लोकांना ज्ञानरूपी, म्हणजे ज्ञानरूपी जो अमृत पाजलंय सरळ सरळ असं म्हणता येईल आपल्याला. ज्ञानरूपी ज्योत त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. जे अज्ञान होते त्यांना ज्ञानरूपी ज्योत त्यांच्यामध्ये निर्माण करून दिलेली आहे. आणि देव सर्वत्र आहे हे त्यांनी सांगितलं. सर्वत्र, एक ठिकाणी नाही, सर्वत्र. नुसता देवळात नसतो, तर जिथं मानव आहे किंवा पाषाणात नुसता देव नसतो हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. सर्वत्र देव असतो हे सांगितलेले असे संत नामदेव महाराज, त्यांची आपण आज माहिती घेणार. जे की नरसी गावाला त्यांचा जन्म झालेला आहे. जिथून अशा नरसी गावाला लाभलेले असे संत नामदेव महाराज, ज्यांनी की नुसतं महाराष्ट्र नाही तर पंजाब पर्यंत त्यांनी नेलेला आहे हा भागवत धर्म. तर असे संत नामदेव महाराज यांची आपण माहिती घ्या. यांची माहिती घ्यायच्या आधी त्यांच्या काही अभंगातल्या ओळी आपण जाणून घेऊया. जैसे वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जना वर्तती. जैसे वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जना वर्तती. याचा अर्थ असा आहे. काय अर्थ आहे, काय म्हणतात, काय सांगतात, अभंगाद्वारे सांगतात, त्यांच्या ओळीतून सांगतात. जसा वृक्ष कोणाशीही मतभेद करत नाही, समभाव ज्यांच्यामध्ये असतो, सगळ्यांना तो फळ देतो, पण त्या फळ देताना विचार करत नाही की हा या जातीचा, हा याचा आहे, पंथ नाही. तसे सज्जन लोक कोणाशीही मतभेद करत नाही किंवा भेदभाव करत नाही. मानव धर्म हा सर्वात महत्वाचा धर्म ते मानतात. आपण एक आहोत. मानव धर्म हा सांग. सज्जन लोक तसे वागतात आणि आपले संत सुद्धा कोणाशी भेदभाव करत नाही. ज्यांच्याकडे जे कोणी जाईल ते सर्वांना एक समान समजतात. तू या जातीचा, तू या पंथाचा नाही हे सांगतात. दुसरी, निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवान सिंधू ऐसे. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवान सिंधू ऐसे. काय अर्थ झाला? निंदा किंवा स्तुती असो, त्यावेळेस संत त्या दोन्ही गोष्टीला सारखेच मानतात. निंदा असो त्यावेळेस ते कोणावर राग करत नाही निंदा केली म्हणून, किंवा आनंदी असो त्या अति उत्साही होत नाही. समभाव, संयम, शांतता हे गुण संतांमध्ये असतात. नाही करत ते. निंदा झाली किंवा स्तुती झाली त्या अति उत्साही होत नाही ना, स्वतःला निंदा केली त्यांच्यावरती राग. समभाव हा शिकवतात. तसेच असतात सज्जन लोक. धैर्यवान, इथं शब्द आलेला धैर्यवान.
संत नामदेवांच्या काही आख्यायिका आहे, आपण त्याही जाणून घेऊया. खूप छान छान आख्यायिका. संत नामदेव महाराज एकदा असं म्हणतात, त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रसाद दिला होता, प्रसाद. आणि हे प्रसाद घेऊन जा म्हटले की देवाला वाहा. त्यावेळेस संत नामदेव, जसे की लहान मूल निरागस असतो त्याच प्रकारे निरागस बुद्धीने ते गेले आणि जोपर्यंत तो प्रसाद तो देव खात नाही तोपर्यंत ते तिथं तसेच राहिले. बघा, त्यानंतर अजून एक आख्यायिका आहे. त्यांची चपाती कुत्र्याने नेली होती, पण त्यावेळेस कुत्र्याने जेव्हा चपाती नेली होती त्यावेळेस ती चपाती जेव्हा नेली होती, त्या चपाती नेल्यानंतर त्यांच्या आता तूप होतं, ते तूप सुद्धा त्यांनी तिथं नेण्याचा हे केलंय, कुत्र्याच्या मागं मागं गेले. किती. तिसरी आख्यायिका अशी आहे औंढा नागनाथ इथली. औंढा नागनाथमध्ये काय झाले, औंढा नागनाथ ठीक आहे, ज्योतिर्लिंग आहे. औंढा नागनाथमध्ये त्यांना अभंगाला बोलवले होते. अभंगाला बोलवल्यानंतर तिथं काही पंडित म्हणले की तुम्ही या ठिकाणी अभंग करा, ती ठिकाण ठेवू. तर ते पूर्वाभिमुखी गेले आणि काय आश्चर्य, देवानी तिकडच प्रकट झाले आणि तेही पूर्वाभिमुखी पूर्ण मंदिर झालं. आजही जा, तुम्हाला समोरासमोर दिसतंय संत नामदेव महाराज. असं म्हणतात की त्यांना प्रकट झाले होते विठ्ठल, दर्शन दिलं होतं त्यांनी. एवढंच नाही, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पंढरपूरमध्ये त्यांच्या नावाची पायरी आहे. का, त्यांनी सांगितलं होतं की इथं जे कोणी वारकरी येईल त्या वारकऱ्यांची जे पाऊल आहे, त्या पाऊलांची धूळ आहे ती माझ्या याला लागो, हेच माझी पुण्य आहे. किती किती असे हे म्हणा संत महान असतात. असे महान संत नरसी गावाला लाभले आणि खरंच त्या नरसी गावाचाही विकास चालू आहे. 2019 मध्ये जीर्णोद्धार झालं आणि पूर्णपणे मंडळी सुद्धा याच्यात काम करते नरसी गावातील. खरंच त्यांचं मानव तितकं कौतुक आहे. आजही ते मंदिर पूर्णतः चालू आहे. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 त्यावेळेचा काळ, मुघल मंगोल असो किंवा अलग अलग परकीय येऊ लागले. सर्वसामान्य जनतेला ज्ञान कुठंतरी नव्हतं, अज्ञानात होते, अंधश्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. पण समाज जागृतीचे काम हे संत नामदेव महाराजांनी केले. समाज जागृती, समाजाला जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. मूळगाव नरसी बामणी, समाधी 3 जुलै 1350 पंढरपूर येथे झालेली आहे. गुरु विसोबा खेचर, त्यांची ही कहाणी. जेव्हा विसोबा खेचर त्यांना भेटले, ते झोपलेले होते एक असा अडांग हे करून. त्यावेळेस ते विठ्ठलांच्या मूर्तीकडे त्यांनी पाय करून बसले होते विसोबा खेचर. तर तिथे संत नामदेव महाराज पोहोचले आणि संत नामदेव महाराज ते पाय इकडे करण्याचा प्रयत्न केला. जिकडे जिकडे त्यांनी पाय हे सरकवण्याचा प्रयत्न केला, तिकडे विठ्ठलांचंच रूप दिसलं. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा तात्पर्य असा, सर्वत्र चारही दिशा, कुठे ते दशोदिशा असो, या दशोदिशेमध्ये विठ्ठलांचा वास आहे, सर्वत्र देव आहे, हे सांगणं होतं. तर असे विसोबा खेचर शिष्य चोखमेळ हे त्यांचे शिष्य. व्यवसाय शिंपी, समाज जागृती. वडील दामा शेट्टी, आईचे नाव गोनाई. समाज जागृतीचे काम. वज्रभाषेमध्ये त्यांचं काव्य आहे. वज्रभाषे, जसं सांगितले की भागवत धर्माचा प्रसार नुसता महाराष्ट्रापुरता नाही तर पंजाब पर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलेले. पंजाब. भावनिक एकात्मता, लोकांची जी भावनिक एकात्मता ही जोपासली. 2500च्या वरी अभंग प्रसिद्ध आहे. गुमान इथे पंजाब शीख मंदिर उभारलेले आहे. पंजाब लोकांनी त्यांचं मंदिर उभारलेले गुमान इथे, जे की पंजाबमध्ये आहे. आजही भरपूर शीख लोक नरसी गावामध्ये येतात त्यांच्या दर्शनासाठी. ग्रंथ गुरु साहिब मध्ये त्यांचे बरेचसे अभंग आहे. तर पंजाबपर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे. साधू संत चरणाच्या धुळी स्पर्श व्हावं म्हणून त्यांची पायरी सुद्धा बनलेली आहे.
तर असे संत नामदेव महाराज, परिवार, पत्नी राजाई, मोठी बहिणीचं नाव आऊबाई, पत्नी राजाई, मोठी बहिणीचं नाव आऊबाई, पुत्र नारा, वीणा, गोंडा, महाडा असे 4, मुलगी लिंबाई, असे 15 माणसं त्यांच्या घरात होते. 15 माणसं त्यांच्या घरात होते. सदस्य जनाबाई, नामायाची दासी म्हणून ओळखायचे. त्यांनी पूर्णतः नामायाची दासी म्हणून त्यांनी स्वीकारलं. तर असे संत नामदेव महाराज. नक्कीच संतांची विसरबोळ झाली नाही पाहिजे. संतांनी जी काही आपल्याला संस्कृती जी दिलेली आहे त्या संस्कृतीची जोपासना व्हायला पाहिजे. आणि इथंच मी विराम घेतो. जर माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.